कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, आशू थांब। आशू, आशू प्लीज थांब। एकदा माझं ऐकून तरी घे। काय बोलणार आहेस तू? हा, काय ऐकून घेऊ मी तुझ्यावर प्रेम केलं, लग्न होणार होतं आपलं, तू लग्न मंडपातून पळून गेलीस, आज तू दुसऱ्या कोणासोबत तरी इथे। आशू पण मी हे सगळं का केलं ह्याचं कारण तुला कळायला नको का? मला इंटरेस्टच नाहीये ना, पण दिव्या, माझं तुझ्यावरती खूप प्रेम होतं आणि जे काही झालं ना त्यानंतर मला त्याच्यातून बाहेर पडायला खूप वेळ लागला आणि आय ट्राईड माय बेस्ट, त्यातनं मी बाहेर पडलो आणि नाव एव्हरीथिंग इज फाईन। मला परत ह्या कॉन्व्हर्सेशनची गरजही नाहीये, कळलं? सो प्लीज। आशू मी चुकले असं सगळ्यांनाच वाटतंय, मी वाईट आहे असं सगळे ठरवून मोकळे झालेत, पण मी हे सगळं का केलं ह्याचं कारण कोणालाच ऐकून घ्यायचं नाही। तू तरी एकदा। हा बोल, काय बोलायचं तुला? नाही ते मी तेव्हा काही नाही, सारवासार नको करू, मेन कारण सांग, मुद्द्यावर ये। आशू हे बघ, मला असं काही करायचं नव्हतं, पण बोल ना। अरे तू सारवासार नको करू, मेन मुद्द्यावर ये। नाही हे माझं ऐकून घे, मला असं काही करायचं नाही। काय? ऐक एक मिनिट, हा जो खोटेपणा आहे ना चेहऱ्यावर, तो दुसऱ्या समोर कर, कोणाकडे तरी जाऊ। मी आपल्या नात्यातून बाहेर पडलो, आपला संबंध संपलाय कधीचाच, कळलं? सो इथून पुढे मी तुझ्याशी बोलायला येणार नाही, तूही माझ्याशी कृपा करून बोलायला येऊ नको। आपला संबंध कायमचा संपला। आशू तू गैरसम दिव्या थांब। काय? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे। बापरे, म्हणजे अजून प्रश्न आहेतच। तू घरी परत का आलीयस? का आलीये म्हणजे? घर आहे माझं, विसरलीस? तुझी मुलगी आहे मी, इतक्या दिवसानंतर घरी आली, आनंद व्हायला पाहिजे ना तुला। एवढं चांगलं झालंय माझं, कौतुक तर लांबच राहिलं, नीट बोलत पण नाहीयेस माझ्याशी। बोलायला तू काही शिल्लक ठेवलंयस? लग्नात भर मांडवात पळून गेलीयस तू, तुझ्या ऐवजी शिवानी उभी राहिली आणि वेळ मारून दिली तिने, आणि आता इथे आलीयस गोंधळ घालायला? आणि आता कुठल्या तोंडाने परत आलीयस तू? जाऊ दे आई, जे झालं ते झालं। असं बोलून झालेल्या चुका झाकता येत नाहीत दिव्या। आता जावई बापूंशी बोलायचा प्रयत्न करू नकोस, तुझ्यामुळे आधीच बरंच काही सहन केलंय त्यांनी। वा, त्यांनी जे सहन केलंय त्याचा तुला त्रास होतोय, आणि तुझ्या मुलीने जे सहन केलंय त्याचं तुला काहीच वाटत नाहीये? तू काय सहन केलंयस तू? हे लग्न तुझ्या मर्जीने होत नव्हतं? नाही, मला नव्हतं करायचं हे लग्न। मग हे आधी का नाही सांगितलंस? की डोक्यावर अक्षता पडायची वाट बघत होतीस? अगं इतकं सोपं असतं तर आधी सांगितलं असतं ना। पण आता तुझ्यामुळे बऱ्याच गोष्टी कठीण होऊन बसले, त्याचं काय? काय कठीण होऊन बसलं? चांगलंच झालंय शिवाचं, लॉटरी लागलीये तिची। तुझ्यामुळे आयत्या वेळी त्या बिचारीला उभं राहावं लागलं होतं। आयत्या वेळी काय? आशू सोबत फिरतच होती ना ती तशी पण। दिव्या तोंड सांभाळून बोल। मग तू कशी बोलतेस माझ्याशी? तुझे वागते ना तेच बोलते मी। काय काय चाललंय यांचं हे? हा, अगं नळावर बायका भांडत्यात का नाही, तसं माय लेकी भांडताय तुम्ही। थोबाडा आवरा की जरा दोघी। हा, बाहेर पातूर तिकडा आवाज येतोय तुमचा, कळत नाही? भैयाजी हिला सांग, ही किरकिर करतीये माझ्यावर। हे बघ दिव्या, तुझे वागतेस ना तेच बोलते मी, दुसरं काही नाही। आई जरा शांत हो ना तू। वंदे, अगं आवर घाल की जरा रागाला। हा, आई मी स्वतःला आवर घातला असता, पण ही मुलगी डोळ्यासमोर आली ना की मला तो लग्नाचा दिवस आठवतो, आणि आता परत इथे अचानक येऊन सगळा गोंधळ घालते ही। हा, मग जा म्हणून सांग, जाते मी, परत तोंड दाखवणार नाही इकडे। दिव्या, अगं तू असं काही बोलू नको बरं। आई, आणि अगं आता आपल्याला माहिती दिव्याकडनं चूक झाली, होऊन गेलंय ना ते, आता परत वाद घालण्यात काही अर्थ आहे का?
आणि हे बघ दिव्या, तुझ्यामुळे आई आणि आजीला त्रास झालाय, त्यामुळे त्यांचं रागवणं काही चुकीचं नाहीये. हा मग रागवा ना मला, हवं तर मारा मला, पण माझी जी एक बाजू आहे ती समजून घ्यायचा प्रयत्न तर करा. काय समजून घ्यायला तू काय दिवे लावलेत ना ते बघ आधी. वंदे हे करटी घरात आल्यापासून क्लेश सुरू झालेत. दिव्या, तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का? तू ना कोणाचंच ऐकून नाही घेत. आता तुझ्यामुळे आईला त्रास झालाय तर थोडं तिला समजून घे. आणि मला त्याच्याबद्दल तुला विचारायचंय. काय विचारायचंय? दिव्या, चंदन चांगला मुलगा आहे ना? काय विचारतेस शिवा? माझं लग्न झालंय त्याच्याशी. हे बघ, बहीण म्हणून मला काळजी वाटते. नाही, काळजी येते ठीक आहे, पण माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही. अगं, तुझ्या याच नवऱ्याला मी जेलमध्ये टाकलं होतं. झोलर होता तो, आणि आता एवढा श्रीमंत झाला. मला नाही विश्वास त्याच्यावर. तुझा विश्वास बसत नाहीये कारण माझं चांगलं झालेलं तुला बघवत नाही. दिव्या, अगं तुझं चांगलं झालं तर मला आनंदच होणार आहे. आनंद होतोय ना, चांगलीच गोष्ट आहे, पण ह्या पुढे माझ्या नवऱ्यावर संशय घ्यायचा नाही. ठीक आहे, तुझी खात्री आहे ना? एवढंच विचारायचं होतं. तू माझी काळजी करू नको शिव. ते कसं आहे ना, प्रेमात लोक बरंच काही करतात. हा, अर्थात त्याची कल्पना तुला नसेलच. आशू कुठे करतोय तुझ्यासारख्या मुलीवर प्रेम? पण असो, तू आमच्यात पडू नकोस. तू तुझं बघ. हाय. हाय. याला कळलं की काय मी याच्याच कंपनीमध्ये काम करत होतो. चिवडा खाणार? नको. टेस्टी आहे. ते त्या दिवशी कॅफेमध्ये दिव्याला भेटलास तूच होतास ना? नाही नाही नाही, मी नव्हतो. नाही, तूच होतास. चेहरा लक्षात आहे ना माझ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.